प्रल्हाद मात्र ऐकत नाही. नामचिंतन करताय नारायणाचं. त्याला वडिलांनी शिक्षा दिली, प्रल्हादाने ऐकलं नाही. वडिलांनी अंधाऱ्या कोठडीत टाकलं, तरी फक्त प्रल्हाद नामचिंतन करते. पर्वतावर ढकलून दिलं, धरती मातेने कुशीत घेतलं, पाण्यामध्ये प्रवाहित केलं, वरून देवतेने सहाय्य केलं, अनेक उपाय केले तो. पण फक्त प्रल्हादाने नारायणाचं नाम चिंतन करणं सोडलं. फक्त प्रल्हाद परिस्थिती कशीही आली तरी नाम चिंतन करते. फक्त प्रल्हाद नाम चिंतन करते. शेवटी वडिलांनी अनेक प्रकारचे उपाय केले आणि हिरण्यकश्यपू मात्र थकले. आणि शेवटचा पर्याय म्हणून हिरण्यकश्यपूने ठरवलं, आता मात्र काय करायचं. तर या प्रल्हादाला त्याची आत्या म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण, तिचं नाव होलिका, या होलिकेच्या मांडीवरती बसवायचं ठरवलं. आणि या होलिकेकडे एक वरदान मात्र होतं. ते कोणतं. तर ही अग्नीमध्ये मात्र जळणार नाही. मग पण ना हिरण्यकश्यपूने ठरवलं, या भक्त प्रल्हादाला, या प्रल्हादाला आपला पुत्र असून सांगता नामचिंतन बंद करता नारायणाचं. तो ऐकत नाही का. कारण तो म्हणत होता, बाबा तुम्ही माझे एका जन्माचे पिता आहात, पण मी ज्याचं नाम चिंतन करतोय ना बाबा, ते जगत पिता आहे. आणि म्हणून या जगत पित्याचं नाव घेणं मी सोडणार नाही. प्रल्हाद हिरण्यकश्यपूला म्हणते, बाबा तुम्हाला कोणी म्हटलं श्वास घेणं सोड, तर श्वास घेणं सोडणार का हो. श्वास घेणं सोडलं तर तुम्ही जगणार का हो. जगणार नाही. मग अगदी त्याचप्रमाणे या नारायणाचं नाव माझ्यासाठी आहे, म्हणून मी मात्र हे घेणं सोडणार नाही. वडील म्हणाले, एवढं समजावून सांगून, एवढी शिक्षा करून हा ऐकत नाही ना. मग होलिकेच्या मांडीवरती बसवलं प्रल्हादाला आणि अग्नी प्रज्वलित केली. आणि परिणाम काय झाला. या नारायणाचं नाम चिंतन करत असणारा भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून भगवंताचं नाम चिंतन करत बाहेर पडले. आणि परिणाम ही होलिका मात्र जळून भस्म झाली. असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय, अंधश्रद्धेवरून श्रद्धेचा विजय. अर्थात वाईटाचा त्याग करून चांगल्याचं मार्गक्रमण करणे हे शिकवते होळी. पण रंग जर आपल्या जीवनामध्ये चढवायचाच आहे ना, तर रंग चढवा कसा. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, नाही तर रंग चढते छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी 19 फेब्रुवारी आली की नाही, बरोबर ना. 19 फेब्रुवारी आली की जय शिवाजी. मग त्या शर्ट वरती, टी शर्ट वरती छत्रपती शिवाजी महाराज समोरून मागून, बरोबर, जय शिवाजी, जय शिवराय, जय शिवराय म्हणत निघतात. कधी 19 फेब्रुवारी. एवढंच नाही तर हातावरती टॅटू काढते कोणाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याच हाताने हा दादा, समजतं ना तुम्हाला. तुमच्याकडे नाही ना तसं काही. काही नाही म्हणते, बंदी आहे म्हणाले तुमच्याकडे, कळतंय ना. हा, कारण समजने वाला को इशारा सुज्ञ, तुम्ही समजते. दादाच्या हातावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा दादा काय करते. अरे डोकं काढू ना. कोणी म्हटलं काय शिवाजी महाराजांचं टॅटू काढलं शिवाजी महाराजांच्या हातावरती. हे शिकवलं का शिवबांनी. फक्त 19 फेब्रुवारी जय शिवराय. नंतर तिथीप्रमाणे आली की पुन्हा एकदा वर्षातून 2दा छत्रपती शिवाजी महाराजांचा. नंतर बुलेट वरती, टू व्हीलर वरती, स्कूटी वरती मस्त लिहिते जय शिवराय. शिवराय राहतात तलवार घेऊन.
स्टिकर गाडीवरती, आणि ती गाडी मारली की कुठं, कशाच्या कशाच्या बरं झालं मी म्हटलं कुठे ऐकवा पाणी फिल्टरवर म्हणतात की काय, तेच जे पिल्यावर माणसं डोलतात म्हणतात आता ना मला. मग ते गाडीवरती शिवर आहे आणि या भाऊ काय करतोय, हे शिकवलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी. नका काढू ना, मग कोण म्हणतात काढा, अट्टहास. आधी मात्र तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग आपल्या जीवनात चढवा. नाही होता येणार छत्रपती शिवाजी महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तर होता येईल, शिवबांच्या वचनाचा पायीक तर होता येईल. आज हे गरज आहे, हा रंग चढवा भक्तीचा, छत्रपती शिवरायांचा, शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा, प्रखरतेचा, प्रौढभक्तीचा. अवघ्या बाल्यवयात आईने शिवबाला सांगितलं होतं आणि गाण्याचे मोठे झाले शिवबा, आणि काय केलं, जे आईने सांगितलं तेच केलं. आपण जे संत मुंगसाजी महाराज, आणि या मुंगसाजी महाराज शुद्ध फळ आलं का, कारण बीजही शुद्ध, आणि ते म्हणजे काय, आईचं नाव गोमाई आणि वडिलांचं नाव विक्रमजी. यांच्या या शुद्ध बीजाच्या पोटी आलेलं रसाळ गोमट फळ म्हणजे मुंगसाजी महाराज. यांनी काय केलं, अहो 1 वर्ष नाही तर एकदम पूर्ण मात्र त्या भगवंताच्या भक्ती केली, तपश्चर्या केली, साधना केली.